माननीय बागडे गुरुजी यांनी ही कल्पना आमच्या समोर मांडली। मग शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष सदस्य सरपंच आणि सर्व कमिटी हे सर्वांनी एक विचार केला की आपण 100 वर्ष शाळेचं साजरं करायचं, त्याला करायला आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे। कुठलाही कार्यक्रम करत असताना आर्थिक पाठबळ असणं गरजेचं असतं। मग ते पाठबळ कशा रूपाने गोळा करायचं तर सर्वांनी ठरवलं, ज्या शाळेतून आपण शिकून गेलो त्या शाळेच्या उपकारातून उत्तराय होण्याची संधी या निमित्त तुम्हा आम्हाला आलेले आहे। जीवनामध्ये अखंड असा प्रवास चालू असताना परत एकदा आपलं स्वतःचं परत फिरून बघत असताना आपण कुठून प्रवासाला सुरुवात केली आणि आपल्या जीवनामध्ये कुठलं ध्येय गाठलं हे बघावं लागतं आवर्जून। त्याशिवाय पाठीमागच्या केलेली परिस्थितीचं सिंहावलोकन केल्याशिवाय पुढचं गड चढता येत नाही। मग तो ज्ञानाचा गड चढत असताना शाळेने मला या ठिकाणी धडे गिळवले, अ ब क ड सगळं शिकवलं। त्या शाळेचा वाढदिवस करायचा हा निश्चय मनोमनी केला आणि आज तो संपन्न या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या उपस्थित होतोय। कुठल्याही गावात गेलं की गावात बघायचं असतं काय तर त्या गावची शाळा ही त्या गावचं नाक असतं, शाळा ही त्या गावचा स्वाभिमान असतो, शाळा ही गावचा अभिमान असतो। कारण त्या शाळेतूनच विद्यार्थी घडतो आणि ते पुढे झेप घेत असतो। त्याच्यानंतर बघत असतो देवधर्म।